खरं तर हा तसं पाहायला गेलं तर आमच्या सगळ्यांसाठीच किंवा माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी एक अतिशय भावनिक असा क्षण आहे. कारण ज्याचा उल्लेख या ठिकाणी भाई आपण केलात की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना घराणीशाही असेल या अनेक मुद्द्यांचा सातत्याने विषय होत असतो. खरं तर आम्ही आमच्या पणजोबांपासून आजोबांपासून या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम पाहिलं. आजोबांना दुर्दैवाने आम्हाला दोघांनाही कधी पाहायला मिळालं नाही. 17 वर्ष रोहा तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम बघितलं. त्याच्यानंतर आदरणीय खासदार तटकरे साहेबांचा जवळपास 40 वर्षापासूनचा अधिक राजकीय प्रवास. राजकीय भाषेत पाहायला गेलं तर अनिकेत भाई माझ्यापेक्षा 1 टर्मनी मोठे आहेत. जवळपास 5 वर्षाची वयाने मोठा, अनुभवाने मोठा, चिकाटी त्याची माझ्यापेक्षा कैक पटीने जास्ती आहे. साधारणपणे बोललं जातं की विधान परिषद सदस्य, जसं आपण मगाशी उल्लेख केलात भाऊ, की हा सभागृह वरिष्ठांचा सभागृह म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांचा ज्या वेळेला अनुभव आपल्याला येतो त्यानंतर आपण या सभागृहामध्ये येतो आणि म्हणूनच या उच्च सभागृहाला खालच्या सभागृहापेक्षा मानही हा मोठा आहे. म्हणून या सभागृहाचा सदस्य झाल्यानंतर पहिलं तर त्याला हीच चिंता असेल की तुमच्या सगळ्यांमध्ये तो कसा वावरेल. जशी मी ज्या वेळेला विधानसभेची सदस्य झाली मलाही वाटायचं की इतक्या अनुभवी सदस्य आणि त्याच्यामध्ये आपण कसं बोलणार, प्रशासकीय बाबींबद्दल कसं बोलणार, एखादा मुद्दा कसा मांडणार. पण प्रामुख्याने त्याच्या पहिल्याच अधिवेशनापासून मी विधानसभेची जरी सदस्य असली तरी माझ्याहीपेक्षा कळकळीने ग्राउंड लेवलला काम करणारा व्यक्ती म्हणून तो नेहमीच ओळखला गेलेला आहे. आजही माझ्या विधानसभा क्षेत्रातलाही कुठलाही प्रश्न असला तरी एखाद्या वेळेला तो जर मला मांडता आला नाही पण त्याच्याकडून तो कधी सुटत नाही. आणि म्हणूनच यातून एक बहीण म्हणून किंवा तिथली लोकप्रतिनिधी म्हणून जी साथ त्याची कायम मिळालेली आहे. आणि ह्याही सभागृहामध्ये अनेकदा असे ज्वलंत प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत, तोडगीस काढलेले आहेत. अनेकदा अनेक शेतकऱ्यांचे, बागायतदारांचे नुकसान भरपाईचे असतील त्यांनी प्रश्न मांडला आणि तिथं एका आठवड्यामध्ये तो सोडवला गेला. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आपण ज्या घरातून येतो, राजकीय वारसा असो नसो, एक समाधान आपल्याला असतं की ज्या विश्वासाने आपल्याला लोकप्रतिनिधींनी निवडून, आपल्याला आपल्या जनतेने निवडून दिलेला आहे त्यांचे प्रश्न कुठे ना कुठेतरी सोडवायचे. आणि खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून तो आमदार झालेला आहे म्हटल्यावर आम्ही सगळे लोकांमधून निवडून आलो, पण ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांच्यातून तो निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्याची जबाबदारी ही 6 वर्षामध्ये अधिकची राहिलेली आहे. कारण त्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या लोकप्रतिनिधींचेही ज्वलंत प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या आशीर्वादातून, आपल्या मार्गदर्शनाखाली त्याला या कालावधीमध्ये काम करायला मिळालंच. भगवंत कृपेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पुढेही त्याला काम करण्याची संधी ही नक्की मिळेलच. पण मिळालेल्या संधीचं आपण सोनं कसं करतो ह्यावर अवलंबून असतं. आणि या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक असे विषय हे त्यांनी त्याच्या सामंजस्याने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याला मांडता आले आणि सोडवता आले. या गोष्टीचा अभिमान एक भगिनी म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच आहे. कोकणाच्या विकासासाठी ह्या सभागृहामध्ये किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून, जनतेचा सेवक म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला तो कोकणाचे प्रश्न हे मांडत राहील आणि सोडवत राहील अशीच आशा या निमित्ताने व्यक्त करत असताना त्याच्या भावी राजकीय वाटचालीसाठी एक भगिनी म्हणून मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. उदयजी सामंत. सभापती महोदय, मी 2च मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. माननीय आमदार अनिकेत तटकरे मला असं वाटतं की निवृत्त होण्यापेक्षा ब्रेकवर जात आहेत. त्या ब्रेकच्या कालावधीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. कारण मी आणि अनिकेतला मी 1999 सालापासून ओळखतोय, ज्यावेळी जिल्ह्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री सुनील तटकरे साहेब होते. आणि योगायोग असा आहे की आता त्याच्या जिल्ह्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी आहे. बाई गंमत अशी होती की पहिला 6 वर्ष मी ज्यावेळी डीपीसी चालवायचो भाऊ, ते अनिकेत माझा विरोधक म्हणून बसायचा. आणि शिंदे साहेबांनी अशी काही जादू केली की 6 वर्षानंतर
डीपीसी चालवत असताना पालकमंत्र्याच्या बाजूला सत्ताधारी म्हणून अनिकेत बसायला लागला. पण दोन्ही ठिकाणचा फरक मी सांगतो की अनिकेत कोकणामध्ये काम करत असताना कायम हसत काम करत राहिला, कधीही त्यानं कोणाचा द्वेष केला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की घरामध्ये सगळी पदं असताना, म्हणजे मंत्रीपद, खासदारपद, आमदार स्वतः असताना त्यानं जमिनीवर राहूनच काम केलंय. हे कोकणच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की निरोप समारंभाचं दुःख कदाचित अदितीताई तुला झालेलं असेल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी बसत असताना उठून तुला परत आशीर्वाद दिलेला आहे असा, आणि असा आशीर्वाद दिलेला आहे. इर्शालवाडीत पण म्हणजे जे धाडस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी इर्शालवाडीला जायचं केलं, त्या इर्शालवाडीच्या पूर्ण त्या प्रवासामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर अनिकेतजी तुम्ही होता, तरी त्या जनतेचे आशीर्वाद देखील तुमच्या बरोबर आहेत. आणि साहेबांनी तर हात उंचावून तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळे तो आशीर्वाद म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे अजिबात चिंता करायची काही आवश्यकता नाही. पण तुम्ही जे कोकणचे विषय या सभागृहामध्ये मांडलेत, रायगड जिल्ह्याचे मांडलेत, त्याबद्दल रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि भविष्याच्या कालावधीमध्ये आहे त्याच्यापेक्षा मोठे व्हा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सन्माननीय सदस्य अनिकेत तटकरे. धन्यवाद सभापती महोदय. आज निरोपाच्या या समारोपाच्या भाषणाच्या निमित्ताने आपण मान्य मुख्यमंत्री असतील, मान्य विरोधी पक्ष नेते असतील, मान्य भाईसाहेब जगताप असतील, आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब असतील, माझी भगिनी आदिती असेल, अमोलजी मिटकरी असतील, सन्मान्य सचिन भाऊ आहेर असतील, त्याचबरोबर माझे बंधू सन्मान्य उदयजी सामंत साहेब असतील, यांनी सर्वांनीच मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. खरं तर सभापती महोदय आपले सुद्धा मी आभार व्यक्त करीन. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरं तर पहिल्या वेळेस 6 वर्षापूर्वी जेव्हा मी या सभागृहामध्ये प्रवेश केला त्यावेळेस वडिलांचा हात धरून सभागृहामध्ये आलो आणि माझं पहिलं अधिवेशन आणि माझे वडील म्हणजे खासदार सुनील तटकरे साहेब यांचं शेवटचं अधिवेशन. त्याच्यामुळे त्या अधिवेशनाची सुद्धा आठवण या निमित्ताने होते. आणि ते अधिवेशन पहिल्यांदा पावसाळी अधिवेशन नागपूरला झालं होतं आणि त्याच्या सुद्धा अनेक आठवणी आहेत. पहिल्याच आठवड्यामध्ये झालेला पाऊस, म्हणजे सभागृहात कधी न गेलेली लाईट ही सुद्धा सर्वांनी अनुभवली. या निमित्ताने 6 वर्षाचं पूर्णपणाने सगळ्याच अधिवेशन आज नजरेसमोर जात आहेत. या निमित्ताने खरंच मी संपूर्ण सभागृहाचं आभार व्यक्त करीन. खरं तर सकाळच्या वेळेस जवळपास 10 सदस्यांचा निरोप होईल असं वाटलं होतं, पण नियतीच्या मनात काय वेगळं असेल, कारण येताना आपण सगळे निरंजनजी जगात एकटेच येत असतो आणि जाताना सुद्धा एकटेच जात असतो. पण ह्या सभागृहाचा निरोप घेत असताना तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा घेऊन जातोय. हेच या सभागृहातलं माझ्या कामकाजाची खरं तर पोचपावती आहे, लेखाजोखा असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. या निमित्ताने मी आवर्जून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, मान्य विरोधी पक्ष नेते त्यावेळेसचे माझे सन्मान्य धनंजय मुंडे साहेब असतील, यांचे सुद्धा आभार व्यक्त करेन. आणि विशेष करून माझ्या 930 मतदारांचे, ज्यांनी मला मतदान करून इथवर पोचवलं, त्यांचे सुद्धा आवर्जून आभार या समारोपाच्या निरोपाच्या भाषणाच्या निमित्ताने व्यक्त करावेसे वाटतात. मग अशा अनेकांनी परिवारवादावर किंवा अनेक गोष्टी केल्या. खरं तर मला त्या तपशिलात जायचं नाही योग्य वेळेला, कारण हे असते बाई व्यासपीठ नाही. पण आपण सर्वांनी मी केलेल्या कामाची आज आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल सर्वांचेच आभार व्यक्त करीन. कुटुंबामध्ये 5 आमदार झाले, ज्याचा उल्लेख आदिती तू केलास. आजोबांना कधीच आमदारकी मिळाली नाही. 17 वर्ष पंचायत समिती सभापती जरूर राहिले, पण वडील असतील, काका असतील, थोरले बंधू, चुलत बंधू असतील, तू असेल, मी असेल, या 5ही जणांना दोन्ही सभागृहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि लोकांनी सुद्धा कोकणातील आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, रायगडवासियांनी आशीर्वाद दिले. भविष्यात सुद्धा
काम निश्चितच आम्ही करत राहू एवढंच नम्रतापूर्वक सांगतो. या निमित्ताने आवर्जून माझी आजी गीताबाई तटकरे असतील, माझे आजोबा आईचे वडील शांतारामजी बिरवाटकर असतील, माझी आजी अनुसया बिरवाटकर असेल, माझी आई वर्धा तटकरे असेल, त्याचबरोबर माझी सौभाग्यवती वेदांती असेल, माझी मुलं असतील, यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करीन. आणि भावनाविवश होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभी असलेली माझी भगिनी आदितीचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सर्व समोर बसलेले सचिव असतील, म्हणजे विधिमंडळातले सर्व माझे सर्वच कर्मचारी असतील आणि पत्रकार मित्र असतील आणि विशेष करून या सभागृहातले सर्व कॅमेरामॅन असतील, जे या सभागृहामध्ये जे जे आम्ही बोलतो ते आमच्या मतदारांपर्यंत किंवा आमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमात होतो त्यांचे सुद्धा विशेष आभार मी त्यांचे खरोखर मानतो. अधिक बोलणार नाही. सभापती महोदय, आपण सुद्धा वेळोवेळी मला संधी दिलीत. रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा मला वेळोवेळी संधी दिली, त्याबद्दल रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचे सुद्धा आणि नीलमताई आपले मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कामकाज करत असताना किंवा विधिमंडळामध्ये अनावधानी काही चुका झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात पुन्हा आपल्या सेवेशी निश्चितच तत्पर राहील एवढाच विश्वास देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.